हाय गायस, वेलकम टू माय चॅनल. बघा नेचर किती भारी वाटते. किती बघा कसं सूर्यप्रकाश पण कसं कसं बाहेर निघते स्वतःला सिद्ध करण्यासाठी की मी आहे अजून. आणि इथे बिल्डिंग आहेत बघा इकडे मोठी मोठी. आम्ही आलो होतो बाहेर कुठं ते तुम्हाला कळणच. तर ह्या नेचरची मजा घ्या तुम्ही पण माझ्या संग. लय भारी वाटते बघा ना किती. इथं मी पण तेच बघायला ते व्हिडिओ काढत होते. आणि मग नंतर आम्ही पोचलो स्वामी समर्थाच्या मठात. आणि तिथले प्रसन्न वाटत होतं, शांत वाटत होतं. अर्धा एक तास आम्ही इथं बसलो होतो. आणि मग सेजूची स्कूल सुटणार होते म्हणून आम्ही पटकीने निघून आलो. कारण जास्त वेळ पण आम्हाला तिथे बसता आलं नसतं. कारण तेजू तर राहती तिच्या काकीच्या घरी, पण बारकी नाही राहत. तर इथं मी माझे छोटे छोटे व्हिडिओ काढणे चालू होतो. आम्ही परत निघत होतो. ते इथं प्रसाद वगैरे घेतला आम्ही आणि आम्ही जात होतो घरी. इथं बघा. आणि मग इथं ते सारखं दादा मला म्हणत होते की नको व्हिडिओ घेऊ, नको व्हिडिओ घेऊ. पण मी कुठं कोणाचं ऐकते. मी घेतला व्हिडिओ. आणि तर त्यांची 2 पोरं, एक पोरगा पोरगी. आणि माझी तर दोन्ही पण पोरं आणली नव्हती कारण त्या शाळेत होत्या. आणि त्यांना अलाउड नव्हतं असं सुट्ट्या घ्यायचं. सुट्ट्या घेतल्या की त्यांना ओरडा भेटायचा. आणि गॅदरिंगच्यासाठी डान्स प्रॅक्टिससाठी ती सारखी प्रेझेंट पाहिजे होती ती स्कूलमध्ये. आणि त्या स्वामी समर्थाचं दर्शन घेतलं. अर्धा एक तास बसलो त्यांच्यासोबत आणि परत निघालो घरी. बघा असं एवढं मोठं मंदिर आहे स्वामी समर्थाचं. तर इथं बाबूदादा परत मला म्हणाले की ठेवतो मोबाईल पहिले, नको व्हिडिओ काढू. आणि घरी आलो. जेवणाची तयारी चालू झाली माझी इथं संध्याकाळची. त्यांना अभ्यासाला बसवलं दोघींना. इथं सेजू तिचं पोयम घेत होती. मी इथं चिमण्या घेतल्या, आपलं कोंबड्या घेतल्या आत. सेजूला गाजर किसायला लावलं. तेजूची टंगळमंगळमध्ये माझी सेजूबाकडे क्यूटवाली स्माईल देते. मग तिला गाजर किसायला आवडतं ना, त्या किस म्हणलं बाई आता तूच. इथं ते आईने पण कोंबड्यांच्या पिल्ल्यांना झाकून ठेवून दिलं. आणि मग आम्ही आमचा स्वयंपाक वगैरे उरकला, खाल्लं, झोपून गेलो. कारण थंडी लय होती त्यामुळं का जास्त वेळ बसू वाटलंच नाही टी व्ही बघत. बाय, थँक्यू.